श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राग्रासैक कर्मणे तत्पादांबुर्भद्वन्द्व सेवा निर्मल चेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते. तिसरे श्लोक क्रमांक 18. तर आत्मनः स्वप्रकाशत्वे एव स वेत्ति वेद्यं न च तस्य अस्ति वेत्ता. तर आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी तर प्रमाण सांगतात. आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी प्रमाण सांगतात की आत्मनः स्वप्रकाशत्वे, आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी स वेत्ति वेद्यम, स म्हणजे तो आत्मा, वेद्यम वेत्ति म्हणजे जे जाणण्याला योग्य विषय आहेत, वेद्य असणारे जे विषय आहेत त्या विषयाला वेत्ती म्हणजे तो जाणतो. तो आत्मा जे वेद्य असणारे जे विषय आहे त्या विषयाला जाणतो. च आणि न तस्य अस्ति वेत्ता, तस्य वेत्ता न अस्ति, आणि त्याचा दुसरा कोणीही वेत्ता म्हणजे जाणणारा, तस्य म्हणजे त्याला जाणणारा दुसरा कोणीही नाही. न अस्ति, वेत्ता म्हणजे जाणणारा. म्हणजे काय सांगितलं की आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी प्रमाण सांगतात, म्हणजे श्रुती प्रमाण सांगतात की श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असं सांगितलंय की स वेत्ति वेद्यम, तो स म्हणजे तो आत्मा, वेद्यम वेत्ति जे वेद्य असणारे जे विषय आहेत, म्हणजे ज्ञानाचे विषय असणारे ते विषय त्यांना तो जाणतो. म्हणजे त्यांचा प्रकाश आहे काय काय तो आत्मा, त्यांना तो जाणतो. परंतु अस्य वेत्ता न अस्ति, ह्या आत्मस्वरूपाला मात्र जाणणारा दुसरा कोणीही वेत्ता नाही, म्हणजे ज्ञाता नाही. हा सर्वांचा ज्ञाता आहे, पण ह्याला जाणणारा मात्र दुसरा कोणी ज्ञाता नाही, असं श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. बोला. आत्मनः स्वप्रकाशत्वे एव स वेद्यं वेत्ति च तस्य वेत्ता अस्ति न अस्ति. म्हणजे आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी प्रमाण सांगतात. स म्हणजे तो आत्मा वेद्य असणाऱ्या विषयाला जाणतो आणि त्याला जाणणारा दुसरा कोणीही नाही. असं श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता केनोपनिषदामध्ये सुद्धा सांगितली ही गोष्ट की अन्यत एव तद्विदितात अथ अविदितात अधि. अन्यत एव तद्विदितात अविदितात अधि. तर तद्विदितात अन्यत एव, तद्विदितात अन्यत एव, तर तो जो आत्मा आहे तर विदितात अन्यत एव, तर म्हणजे तो आत्मा, विदितात म्हणजे जे ज्ञात विषय आहेत, विदित विषय आहेत, ते ज्ञात विषय म्हणजे व्याकृत विषय म्हणजे स्पष्ट असणारे, त्या स्पष्ट विषयाहून तो कसा आहे, भिन्न आहे. अन्यत एव, तो आत्मा जो आहे तो व्याकृत विषयाहून काय आहे, अन्य आहे. म्हणजे स्पष्ट असणारे, व्याकृत म्हणजे स्पष्ट. हे प्रत्यक्षाची संपूर्ण जे पद्धतीला येतात ते. अथ म्हणजे एवढंच नाही, अथ या शब्दाचा अर्थ काय करायचा, एवढंच नाही तर अविदितात अधि, जे अज्ञात विषय आहेत, जे अज्ञात विषय आहेत त्याच्याहून सुद्धा तो वर आहे. वर म्हणजे वेगळा. अधि शब्दाचा अर्थ होतो वर, परंतु लक्षणे त्याचा अर्थ घेतला वेगळा.
कारण जसं एखादी वस्तू समजा एखादा व्यक्ती त्याच्यापेक्षा एखादा वर जर असेल तर तो अनायसेच त्याच्यापासून काय असतो, वेगळा असतो. म्हणून अधि शब्दाचा अर्थ आहे वर, पण त्याचा लक्षणीने काय केलाय, वेगळा. म्हणजे केनोपनिषदात काय सांगितलं की तद विदितात अन्यत एव अथ अविदितात अधि. म्हणजे तो जो आत्मा आहे तो विदितात म्हणजे जे ज्ञात विषय आहेत त्या ज्ञात विषयाहून तो वेगळा आहे. आणि अविदितात म्हणजे जे अज्ञात आहेत त्या अज्ञाताहून सुद्धा तो कसा आहे, वेगळा आहे. इथं अज्ञात विषय म्हणजे कोण, म्हणजे अव्याकृत असणारी जी अविद्या, कारण ती स्पष्ट नाही ना. अविद्या हे स्पष्ट आहे का, नाही. मग ज्ञात असणारी अविद्या कार्य पदार्थ, म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय की कार्याध्यास होऊन आणि कारण अध्यास होऊन तो आत्मा वेगळा आहे. म्हणजे ज्ञात विषयाहून आणि अज्ञात विषयाहून सुद्धा तो काय आहे, पलीकडे आहे. म्हणजे समजा कारण कोणी असं म्हणेल की तद विदितात अन्य, की तो विदित पदार्थाहून कसा आहे, अन्य आहे. मग तो अविदित आहे. विदित पदार्थ म्हणजे ज्ञात विषयाहून तो अन्य आहे, तर मग तो अविदित झाला. तर नाही म्हटले अविदितात अधि, तो अविदिताहून सुद्धा वेगळा आहे. अविदित म्हणजे या ज्ञात पदार्थाला कारणरूप असणारी जी अविद्या, त्या अविद्येहून सुद्धा तो कसा आहे, वेगळा आहे. असं केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. इति वाक्यद्वयमपि प्रमाणम इति मन्वानः. इति वाक्यद्वयम अपि प्रमाणम, हे दोन वाक्य देखील प्रमाण आहे. इति असे मन्वानः मानणारे, म्हणजे सवेत्ति वेद्यम न तस्य अस्ति वेत्ता किंवा अन्यत एव तद्विदितात अथ अविदितात अधि. हे जे संपूर्ण वाक्य आहे हे वाक्यद्वय आहे. हे वाक्यद्वय काय आहे, ते आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी प्रमाण आहे. त्याच्याविषयी काय आहे, प्रमाण आहे. इति मन्वानः, असे जे मानणारे आहेत, अशा प्रकाराने जे मानणारे आहेत ते शास्त्रकार तद वाक्यम अर्थतः पठती, ते जे वरचे वाक्य आहे ते वाक्य अर्थतः पठन करतात. म्हणजे काय सांगितलं, आत्म्याच्या स्वप्रकाशत्वाविषयी प्रमाण दिलं की तो आत्मा कसा आहे, वेद्य जे विषय आहे त्या वेद्य विषयाला तो काय तर जाणतो. आणि मात्र त्याला मात्र जाणणारा दुसरा कोणीही नाही. असं श्वेताश्वेत्र उपनिषदामध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे केनोपनिषदामध्ये सुद्धा असं सांगितलंय की अन्यत एव तद्विदितात अन्यत एव, तो जो आत्मा आहे तो विदित पदार्थाहून कसा आहे, अन्य आहे, वेगळा आहे. कोणी म्हणेल की बाबा तो अविदित आहे, म्हणजे अव्याकृत आहे. अविदित आहे म्हणजे अविद्या स्वरूप झाला, मग ते अविद्या रूप झाला, कारण अविद्या हे अव्याकृत आहे. मग तो म्हटले की अविदितात अन्य अधि, अविदिताहून सुद्धा तो वर आहे. वर म्हणजेच वेगळा, म्हणजे अविदित पदार्थाहून सुद्धा तो म्हणजे त्याच्याही तो पलीकडे आहे, त्याच्यापेक्षाही तो वेगळा आहे. म्हणजे तो थोडक्यात अविद्या कार्यरूप देखील नाही आणि अविद्या रूप देखील नाही, या दोघांहून तो सुद्धा कसा आहे, भिन्न आहे. असं ही जी वाक्य, दोन प्रकारचे वाक्य प्रमाण म्हणून दिलेले आहेत, ते वाक्य अर्थतः पठन करतात. आलं? अन्य तद्विदितात अन्यदेव अथ अविदितात अधि. म्हणजे केनोपनिषदामध्ये श्रुती सांगितली की तद्विदितात म्हणजे तो आत्मा प्रत्यक्ष म्हणजे हे व्याकृत जे विषय आहेत त्या विषयाहून अन्य वेगळा आहे. वेगळा असून मग कोणी म्हणेल की तो अविदित आहे म्हणजे अव्याकृत आहे. तर अव्याकृत नाही असं सांगण्याकरता शब्द दिला अधि, म्हणजे तो अव्याकृत सुद्धा नाही, त्याहून वेगळा आहे. इति वाक्यद्वयमपि, हे दोन वाक्याने देखील
हे दोन वाक्य प्रमाण आहेत. प्रमाण इति. हे दोन्ही वाक्य देखील प्रमाण आहे. मनवानः इति मनवानः असे मानणारे. इति मनवानः असे मानणारे तद्वाक्य द्वयमर्थतः पठती. म्हणजे ते दोन वाक्य अर्थ पठन करतात, अर्थतः पठन करतात. सवेत्ति वेद्यं तत्सर्वं सवेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता. नान्यस्तस्यास्ति वेदिता. विदिता विदिता अविदिताभ्यां विदिता अविदिताभ्यां विदिता अविदिताभ्यां तत् पृथग्बोधस्वरूपकम्. पृथग्बोधस्वरूपकम्. तर स आत्मा, तो आत्मा, यद यद वेद्यम तत्तत् सर्वं वेद्यम वेत्ति. तो आत्मा यद यद वेद्यम म्हणजे जे जे जाणण्याला योग्य आहे किंवा जे जे ज्ञानाचे विषय आहेत, तत्तत् सर्वं वेद्यम वेत्ति. त्या त्या सर्व वेद्य विषयाला तो वेत्ती म्हणजे जाणतो. म्हणजे तो आत्मा जो आहे तो आत्मा यद यद वेद्यम म्हणजे जे जे ज्ञानाचे विषय आहेत त्या ज्ञानाच्या विषयाला त्या सर्वांना तत्तत् सर्व वेद्यम त्या त्या सर्व वेद्य विषयांना तो व्यक्ती म्हणजे तो आत्मा जाणतो. आलं? बोला. स आत्मा यद वेद्यम यद 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 वेद्यम तत्तत् सर्वं वेद्यम वेत्ती. म्हणजे सहा आत्मा, तो आत्मा जे जे ज्ञानाचे विषय आहेत त्या त्या सर्व विषयाला तो जाणतो. सर्व त्यांना जाणतो. म्हणजे ज्ञानाचे विषय असताना सुद्धा म्हणजे थोडक्यात काय आहे की त्या सर्वांचा प्रकाशक तो मानलेला आहे का नाही, आत्मा मानलेला आहे का नाही. त्या ज्ञान त्रिपुटीचा प्रकाशक का नाही, तो आत्मा आहे का नाही. तस्य आत्मनः वेदिता नाम ज्ञातः अन्यः नास्ति. तस्य आत्मनः त्या आत्म्याचा वेदिता म्हणजे ज्ञाता, त्या आत्म्याचा ज्ञाता अन्य नास्ति, अन्य दुसरा कोणीही नाही. म्हणजे त्या आत्म्याचा ज्ञाता दुसरा कोणीही नाही. बरं एवढंच. तस्य आत्मनः वेदिता नाम ज्ञातः अन्यः नास्ति. म्हणजे त्या आत्म्याचा वेदिता नाम ज्ञाता दुसरा ज्ञाता अन्यः नास्ति, दुसरा कोणी नाही. दुसरा कोणीही नाही. तद बोध स्वरूपकम ब्रह्म विदितात अविदिताभ्यां विदितं नाम ज्ञानेन विषयीकृतं अविदितं ज्ञान अज्ञानेन आवृतं ताभ्यां पृथक. नाम विलक्षणम. ताभ्यां पृथक नाम विलक्षणम. तर तद्बोध स्वरूपकम ब्रह्म, ते ज्ञान स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे ते म्हणजे ज्ञान स्वरूप असणारं ब्रह्म म्हणजे आत्मा, तो आत्मा किंवा ते ब्रह्म विदित अविदिताभ्याम ज्ञात आणि अज्ञात या पदार्थाहून विदित म्हणजे ज्ञानेन विषयीकृतम. विदित म्हणजे काय, ज्ञानाने विषय केलेले, आणि अविदित म्हणजे अज्ञानाने आवृत्त असलेले. अविदित म्हणजे काय, अज्ञानाने आवृत्त असलेले म्हणजे अज्ञात असलेले. थोडक्यात अज्ञानाने आवृत्त म्हणजे काय, इथं अज्ञात अर्थ घ्यायचा. अविदित म्हणजे अज्ञात असलेले. ताभ्याम त्याहून पृथक नाम विलक्षणम, त्याहून तो कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे काय सांगितलं, तो जो ज्ञान स्वरूप असणारा किंवा ज्ञान स्वरूप असणारा जे ब्रह्म आहे, ज्ञान स्वरूप असणारा जे ब्रह्म आहे म्हणजे आत्मा, तो आत्मा विदित आणि अविदित पदार्थाहून भिन्न आहे. विदित आणि अविदित पदार्थाहून कसा आहे, तो भिन्न आहे. विदित म्हणजेच ज्ञानाचे विषय असलेले, आणि अविदित म्हणजे काय, अज्ञानेन आवृत्तम म्हणजे अज्ञानाने आवृत्त म्हणजे
अज्ञात असलेले, अज्ञानाने आवृत्त असलेले, म्हणजेच काय, ज्ञात नसलेले. अज्ञानाने, समजा एखादा पदार्थ अज्ञानाने आवृत्त आहे, तो ज्ञात असतो का आपल्याला? मग नाही. व्यवहारामध्ये आवरणरहित पदार्थ ज्ञात होतो का नाही? अज्ञानाच्या आवरणाने जो युक्त आहे तो पदार्थ ज्ञात असतो का? आता ही वस्तू आहे, समजा ही वस्तूवरचं अज्ञान गेल्याच्या नंतरच ही वस्तू ज्ञात होते की नाही? हा फोटो आहे म्हणून जोपर्यंत ही अज्ञान आवृत्त आहे तोपर्यंत ही वस्तू कशी आहे? अज्ञात आहे. ही वस्तू, हा फोटो कसा आहे? अज्ञात आहे. मग ही ज्ञानाची विषय नाही तोपर्यंत ही अज्ञात आहे. तसं ज्ञानाचे विषय असणारे सर्व पदार्थ, ज्ञानाचे विषय असणारे सर्व पदार्थ आणि अज्ञानाने आवृत्त असणारे म्हणजे अज्ञात असणारे पदार्थ, अज्ञात असणारे पदार्थ, त्या सर्व अज्ञात असणाऱ्या पदार्थाहून ते ब्रह्म कसं आहे? वेगळं आहे. म्हणजे ज्ञातही पदार्थाहून ती, म्हणजे ज्ञात पदार्थही त्याचं प्रकाशन करू शकत नाही आणि अज्ञात कुठले पदार्थ ते त्याचं प्रकाशन करू शकत नाही. तो सर्वाहून, या सर्वाहून कसा आहे? तो वेगळा आहे. म्हणजेच काय, का बरं म्हटले असं? तर बोध स्वरूपत्वात एव इति अर्थ हा. अरे बाबा, तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे, ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो अज्ञात आणि ज्ञात पदार्थाहून कसा आहे? भिन्न आहे. कारण जे पदार्थ आहेत ते पदार्थ ज्ञानाचे विषय आहे. ज्ञानाचे काय आहे? विषय आहे. आणि जे अज्ञात आहेत म्हणजे ते अज्ञानाने आवृत्त आहेत. अज्ञात आहेत ते कसे आहेत? अज्ञानाने आवृत्त आहेत. म्हणजे ते ज्ञान, म्हणजे ज्ञान स्वरूपता दोन्ही ठिकाणी नाही. म्हणून त्याच्याहून तो हा आत्मा त्याच्याहून भिन्न का आहे? तर तो ज्ञान स्वरूप असल्यामुळं. कशामुळं? ज्ञान स्वरूप असल्यामुळे. आलं? बरं. तद्बोध स्वरूपकम ब्रह्म विदित अविदिताभ्याम. विदित अविदिताभ्याम म्हणजे तद्बोध स्वरूपकम, ते ज्ञानस्वरूप असणारं जे ब्रह्म किंवा आत्मा, विदित अविदिताभ्याम. विदितम नाम ज्ञानेन विषयीकृतम. विदित म्हणजे ज्ञानाचे विषय असलेले, अविदितम अज्ञानेन आवृत्तम, आणि अविदित म्हणजे अज्ञात म्हणजेच अज्ञानाने आवृत्त असलेले. ताभ्याम पृथक नाम विलक्षणम म्हणजे त्याहून तो आत्मा वेगळा आहे. का? हेतू दिला बोध स्वरूपत्वात एव इत्यर्थः. तो ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो विदित आणि अविदित पदार्थाहून वेगळा आहे. म्हणजे विदित म्हणजे जे ज्ञानाचे विषय आहेत त्या पदार्थाहूनही तो भिन्न आहे, आणि अविदित म्हणजे व्याकृत पदार्थाहून जे स्पष्ट पदार्थ आहेत त्या पदार्थाहून तो भिन्न आहे. आणि तो व्याकृत पदार्थाहून भिन्न असणारी जी कारणरूप असणारी अविद्या, बीजरूप असणारी, या सर्व व्याकृत पदार्थाला बीजरूप असणारी जी अविद्या, ती अविद्या अव्याकृत आहे का नाही? त्या अव्याकृत पदार्थाहून सुद्धा तो कसा आहे? भिन्न आहे. म्हणजे त्या अज्ञानाहून, त्या अविद्या स्वरूपाहून सुद्धा तो भिन्न आहे. आलं? श्लोक. सहा वेत्ती वेद्यम तत्सर्वं न अन्यः तस्य अस्ति वेदिता विदित अविदिताभ्याम तत्पृथक बोध स्वरूपकम. तो 6 एक आकडा. तत्सर्वम 2, वेद्यम 3, वेत्ती 4, तस्य 5, अन्यः 6, वेदिता 7, न 8 आणि अस्ति 9. खालच्या ओळीला तत् 1, विदित अविदिताभ्याम 2 आणि पृथक बोध स्वरूपकम 3. तर 6 म्हणजे तो आत्मा. तत्सर्वम वेद्यम वेत्ती, त्या सर्व वेद्य असणाऱ्या पदार्थाला जाणतो. वेद्य म्हणजे ज्ञानाचे विषय असणारे पदार्थ, त्याला तो जाणतो. तस्य अन्यः वेदिता न अस्ति, त्या आत्म्याचा दुसरा कोणीही ज्ञाता नाही. त्या आत्म्याचा दुसरा कोणीही वेदिता म्हणजे ज्ञाता नाही. न अस्ति नाही. विदित अविदिताभ्याम तत्
तत् विदित अविदिताभ्याम पृथक. तत् म्हणजे तो आत्मा, विदित आणि विदित म्हणजे व्याकृत पदार्थ आणि अविदित म्हणजे अव्याकृत पदार्थ, म्हणजे बीज कारणरूप असणारी जी अविद्या, त्याहून तो कसा आहे, पृथक म्हणजे वेगळा आहे. का बरं? तर बोध स्वरूपकम, तो बोध स्वरूप असले म्हणजे ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो कसा आहे, ज्ञान स्वरूप असल्यामुळे. आलं? म्हणजे ज्ञात पदार्थ हेही ज्ञान स्वरूप नाही आणि अज्ञात पदार्थ रूप असणारी जी अविद्या, अज्ञात पदार्थ असणारी जी अविद्या, तेही ज्ञान स्वरूप नाही. म्हणून त्याहून तो दोघाहून कसा आहे, भिन्न आहे, वेगळा आहे, कारण तो ज्ञान स्वरूप आहे. आलं? बरं. स म्हणजे तो आत्मा, तत्सर्वम म्हणजे त्या सर्व विषयाला, वेद्यम वेत्ती जाणतो, तस्य अन्यहा वेदिता न असती, त्याला जाणणारा दुसरा कोणीही नाही. तस्य म्हणजे त्याचा अन्य हा म्हणजे दुसरा कोणीही ज्ञाता नाही. त्याचा दुसरा कोणीही ज्ञाता नाही. तत् विदित अविदिताभ्याम पृथक म्हणजे ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म, विदित म्हणजे व्याकृत पदार्थ, अविदित म्हणजे अव्याकृत असणारी कारणरूप असणारी अविद्या, या दोन्हीहून पृथक म्हणजे वेगळा आहे. का? बोध स्वरूपकम, कारण तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे.